आता तुम्हाला माहिती आहे आता आपले गणपती पण बसणार आहे आणि त्यात आपला पुण्याचा फेमस गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि वरून त्याच्यासोबतच दहीहंडीचा कार्यक्रम म्हणलं आपण तो पण पाहू बर का. मग काय त्याच्यानंतर आम्ही सगळे मित्र निघलो डायरेक्ट आमच्या मोटरसायकलीवर आणि चालू जाताना पण आम्हाला एवढे भरपूर सगळे बाहेर कार्यक्रम दिसले ना का वाबो एकच नंबर. आणि रात्र होती त्याच्यात आम्ही कोणी जेवण पण करेल नव्हतं म्हणलं चला भाऊ आपण ना आता काहीतरी कुठेतरी खाऊन घेऊ. आता मी आहे बो शेतकरी पोरगा मला माहित नाही काय घेतलं यांनी बन बिन काहीतरी घेतलं ते मला खाता येईना आणि कसं आहे श्रावणी म्हणलं प्युअर व्हेज लागत आपल्याला. त्याच्यासोबत तिथं आपले फॅन पण होते त्यांच्यासोबत पण आपण फोटो काढून घेतले आणि त्याच्यानंतर मेन विषय आम्ही पोहोचलो गणपती मंदिरात एवढं भारी डेकोरेशन केलं होतं ना अक्षरशः आणि यावेळेचं साऊंड सिस्टीम आणि ते सुद्धा एकदम खतरनाक होतं भाऊ. आपण मी म्हणतोय एवढं भारी जर डेकोरेशन आहे एवढं आपलं गणपती बाप्पा आहे तर त्याच विषयावर चर्चा करायला पाहिजे ना लोकांनी. काय म्हणताय हे बरोबर नाही केलं तेच बरोबर नाही केलं. एक दोन जण तर म्हणत होते राहुल गांधींना परत मत चोरीचा आरोप लावला त्याला एखाद्याने किती गोष्ट परत तीच केली आणि ती काही खरी होत नसती म्हणे. म्हणलं जाऊ दे बा आपण आलोय देवदर्शन करायला आम्ही मस्तपैकी देवदर्शन केलं आणि चाललो. मग बाकी आपलं पुणे कशामुळे फेमस आहे ना ते मला लवकर कमेंट मध्ये सांगा.